नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर मित्रांनो, ह्या माजोड्या मल्लिकाच्या मूर्खपणामुळे बिचारे आपली आजी आता मरणाच्या दारात पोहोचली। तर दुसरीकडे मात्र स्वानंदी समोर आला ह्या माजोड्या मल्लिकाचा आणि सोबतच अंशुमानचा खरा चेहरा। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो की बिचाऱ्या आपल्या आनंदवरती जो काय खोटा चोरीचा आरोप लागलेला होता तो अजूनपर्यंत तसाच आहे। त्याच्यामुळे मात्र समर आणि आनंद ह्या दोघांमध्ये देखील मैत्रीचं नातं खूप मोठं दुरावलेलं आहे। पण समरला 100% खात्री असते की आनंद असं काही करणारच नाहीये, पण त्याला माहीत नसतं की असं अचानक झालंच कसं असेल। दुसरीकडे मात्र ह्या माजोड्या मल्लिकाने भयानक प्लॅनिंग बनवलेला असतो आणि ती म्हणते की मला ह्या समरला मारण्याच्या अगोदर ह्या म्हातारीचाच काटा काढला पाहिजे। कारण की बिचारा समर काय करतो, तो ठरवतो की आता ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ती माझ्या नावावरती ठेवण्यापेक्षा सगळी काही आजीच्या नावावरती करून टाकतो। आणि त्यावेळेस मात्र मल्लिकाला जे नको हवं होतं तेच घडायला जातं। म्हणजेच मल्लिकाला माहीत असतं जर सगळी प्रॉपर्टी ह्या म्हातारीच्या नावावरती झाली तर त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी हक्काने समरच्या बायकोच्या नावावरती देखील त्याचा अधिकार लागेल। त्याच्यामुळे ही मल्लिका म्हणते की त्याच्या अगोदरच मला ह्या म्हातारीला टपकावून टाकलं पाहिजे, त्याच्यानंतरच ही सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होईल। नाहीतर जर त्या स्वानंदीच्या हातामध्ये ही सगळी प्रॉपर्टी गेली ना तर माझा खेळ इथेच संपला, असं मात्र पूर्णपणे ह्या मल्लिकाला वाटत असतं। आणि ही मल्लिका तिच्या त्या नालायक मुलीला आणि सोबत त्या अंशुमानला घेऊन आजीचा आपला गेम करायचं ठरवते। तर दुसरीकडे मात्र स्वानंदीच्या हातामध्ये खूप भयानक असा पुरावा सापडलेला असतो आणि तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आनंदच्या गाडीमधून जो काय हाराची अदलाबदल केली होती आणि तो सगळा काय प्रकार आता निकिताच्या पर्समध्ये टाकलेला तो हार, हा सगळा प्रकार आता लवकरच बाहेर येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता एकीकडे आपल्या स्वानंदीला भयानक असा पुरावा सापडलेला असतो की हे सगळं करण्याच्या पाठीमागे मल्लिकाचा आणि ह्या सगळ्यांचाच हात आहे। तर दुसरीकडे मात्र आता एका प्रकारे आनंदला आणि दुसरीकडे आनंदच्या बायकोला दोघांना आनंद झालेला असतो की त्यांना माहीत असतं की ते आता सुखरूपरित्या यातून सुटतील। पण पुढे एवढं भयानक असं मोठं संकट येईल याबाबत स्वानंदीने कधीच विचार केला नसेल। कारण की मित्रांनो, पुढे आता दुसरीकडे ह्या माजोड्या मल्लिकाने आणि सोबतच तिच्या त्या मुलीने म्हणजेच त्या अर्पिताने दोघीजणी मिळून आपल्या आजीला आता कायमचं संपवायचं प्लॅनिंग बनवतात। म्हणजेच आजीच्या दुधामध्ये चक्क असं औषध मिसळतात आणि त्याच्यामुळे आजीला गुंग येते आणि ती पायऱ्यावरून घसरून अशी तशी पडत नाही तर ती डायरेक्ट आता कोमात जाईल नाहीतर मरेल, अशाच प्रकारे यांनी षडयंत्र रचलेलं असतं। दुसरीकडे मात्र समरला बिचाऱ्या याबाबत काहीच खबर नसते की पुढे असं काय होईल म्हणून। तर दुसरीकडे स्वानंदीला देखील याबाबत काहीच खबर नसते, कारण की स्वानंदी आता एवढी खुश असते, तिला वाटत असतं की आता लवकरात लवकर ह्या मल्लिकाचा पर्दाफाश करते आणि समोर हे सगळे काही पुरावे देते। त्याच्यानंतर मात्र आपले समर आणि आनंद यामध्ये जो काही दुरावा निर्माण झाला होता तो आता सगळं काही मिटेल आणि परत पहिल्यासारखं सगळं होईल आणि योग्य ती ज्या कोणी लोकांनी हे सगळं करण्यास परवानगी दिली होती आणि हे सगळं घडून आणलं होतं त्या सगळ्यांना योग्य ती शिक्षा लवकरच होईल, हा सगळा प्लॅनिंग मात्र बनवलेला असतो असा भयानक असा आपल्या स्वानंदीने। पण पुढे जाऊन आता चक्क आपली आजी त्या पायऱ्यांवरून खाली पडते, अशी तशी पडत नाही तर त्या बिचाऱ्या आजीला एवढं घाण लागतं की तिला उठायला पण येत नाही, बोलत पण नाही, काहीच नाही। त्यावेळेस मात्र समोर स्वानंदी सगळे धावत येतात, आपल्या आजीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात। तर दुसरीकडे आता मल्लिकाला पूर्ण आनंद झालेला असतो, तिला माहीत असतं की आता ही म्हातारी वाचणार नाही आणि ही म्हातारी वाचली नाही की सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात आल्याशिवाय दुसरा ऑप्शन उरणार नाहीये। तर हा संपूर्ण असा भयानक प्लॅनिंग मात्र ह्या मल्लिकाने बनवलेला असतो। पण मित्रांनो, आता सदैवाने समर आणि आनंदमध्ये जो काही दुरावा निर्माण झाला होता आणि गैरसमज निर्माण झाले होते, आपल्या आनंदवरती देखील जो काही चोरीचा आरोप लागला होता, हा सगळा आता लवकरात लवकर पुसून टाकला जाईल। पण दुसरीकडे मात्र बिचाऱ्या आपली आजी मरणाच्या दारात पोहोचलेली आहे, कारण की तिला बिचारीला माहीत पण नसेल की पुढे जाऊन असं काही तिच्यासोबत घडणार होतं। तर ह्या माजोड्या मल्लिकाला सोबतच तिच्या त्या मुलाला आणि हिच्या महामूर्ख मुलीला म्हणजेच त्या अर्पिताला, ह्या तिघांना पण एवढी भयानक अशी शिक्षा झाली पाहिजे ना की परत यांची हिंमत देखील झाली नाही पाहिजे की कोणासोबत ते असं काय करतील ते। तर मित्रांनो, आता एकीकडे तुम्ही पाहाचाल पुढे की ज्या प्रकारे आपल्या स्वानंदीच्या हातात सगळे पुरावे आलेले असतात, तर आपली स्वानंदी आता कशा प्रकारे हे सगळे पुरावे समोर सादर करेल आणि त्याच्यानंतर समर काय डिसिजन घेईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। कारण की तुम्ही पाहिलं असेल की राजवाड्यांकडे म्हणजेच आपल्या समर पुराव्याशिवाय कोणाला कोणतीही शिक्षा देत नाही आणि समरला असं वाटत असतं की जर पुरावे असेल तरच मी खरं सत्य मानलं जाईल। याबाबत स्वानंदीने पूर्ण अभ्यास केलेला असतो, त्याच्यामुळे स्वानंदी आता पुराव्यानिशी ह्या मल्लिकाचा आणि सोबतच अंशुमान
गुन्ह्यांचा देखील पर्दाफाश करणार असतं. पण दुसरीकडे मात्र ह्या मल्लिकाने आणि अंशुमानने जो काही राडा करून ठेवलेला असतो त्याच्यामुळे आजी आपली मरणाच्या दारात पोहोचलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, ह्या मल्लिकाच्या डाव्यामुळे बिचारी आपली आजी हे जग सोडून जाईल का आपली जर आजी वाचली तर ह्या मल्लिकाचा आणि सोबतच अंशुमानची कशा प्रकारे वरात काढेल हे खूपच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि दररोज दुपारी 12 वाजता, दुपारी 2 वाजता आणि रात्री 9 वाजता अपडेट पाहायला कधीही विसरू नका. धन्यवाद.